मैदानाला अभिवादन करतायत, कारण ज्या मैदानाने तुम्हाला आज कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये आज तुमचं नाव संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकप्रिय झालंय, त्या खेळाच्या प्रति खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर त्या खेळाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील हा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटतोय। इतनी शक्ति हमें दे न दाता कि मन का विश्वास कमजोर ना हो, हम चले हैं नेक रास्ते पर, हमसे भूलकर भी कोई भूल ना हो। अर्थात हाच गेम आपल्याला इथून पुढे देखील पाहायला मिळणार आहे। सुधाकर 11 तुमचं 12 मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे। दादा सांगेल सो दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुधाकर 11 या संघाकडनं आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेची जबाबदारी कोण पाडतोय हे बघूया। तर शाक्यमुनी क्रिकेट क्लब बौद्धवाडी दयाळ या संघाला मी गेले 2 पर्व या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय आणि याही पर्वामध्ये हा संघ इथे स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय। एक शिस्तबद्ध संघ म्हणून देखील या संघाची लोकप्रिय ख्याती आपणा सर्वांना पाहायला मिळते। खूप चांगलं क्रिकेट या टीमकडनं आपण नेहमीच पाहिलंय। याच गावातून हा संघ बिलॉंग देखील करतोय। सो जाऊया ऑल सेट आणि सामन्याला आरंभ होईल इथे जर्सी नंबर 92 गोलंदाजी मार्क वरती सुधाकर 11 या टीम कडून। तर फलंदाजीचा विचार केला तर राजेंद्र स्ट्राइक वर कोण आहे? राजेंद्र बॉलर राजेंद्र आणि बॅट्समन सुशांत आणि पंकोई जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते। सो राजेंद्र गोलंदाजी मार्क वरती पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट गोलंदाजी अगदी यष्टांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न, पहिला बॉल पाठवला आउट ऑफ द पार 6 धावांसाठी। कम ऑन डीजे। सुशांत या ठिकाणी मात्र आक्रमक पवित्रा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्याच बॉल पासून जोरदार आक्रमण केले जात आहे जर्सी नंबर 92 वरती। राऊंड विकेट आलेत पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती बीट झाले सुशांत। चांगलं कमबॅक मिस्टर राजेंद्र यांच्या माध्यमातून एक तेरी एक मेरी या सांगण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजाच्या माध्यमातून देखील। पहिल्या बॉलवरती शानदार षटकार, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल टाकत कमबॅक केलं मिस्टर राजेंद्र यांनी। तर या षटकातला पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फेल डिलिव्हरी पुन्हा एकदा आपण पाहतोय। पहिल्या बॉलचा जर अपवाद वगळला तर पुढचे 2 चेंडू शानदार टाकलेत मिस्टर राजेंद्र यांनी। चांगलं कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी। ये तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा बाकी है। यावेळेला पाहिलं तर राजेंद्रकडे ते पोटेन्शियल राहिले। अनेक स्टार खेळाडूंच्या विरोधामध्ये त्याची दर्जेदार गोलंदाजी आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिली आहे। यावेळेला पुन्हा समोरच्या बाजूने सुशांतच्या बॅटवरून हा शानदार स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता, जोपर्यंत बॉलवरती येऊन चेंडू हडवेल थ्रो केला जाईल गोलंदाजाच्या हातामध्ये तोपर्यंत झपकन दुहेरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते। 2 ओव्हरचा सामना असल्यामुळे प्रत्येक बॉलवरती मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आता सुशांतच्या माध्यमातून पाहायला भेटू शकेल। सुशांत हा फार वेळ शांत राहू शकत नाही याची झलक पुन्हा एकदा त्यांनी दाखवली आहे। राजेंद्र वरती केलेलं हे जोरदार आक्रमण आतापर्यंत संभवता 4 चेंडू या ओव्हर मधले पूर्ण झालेत आणि त्यापैकी पहिल्याच बॉलवरती षटका ठोकत सुशांतने इरादा स्पष्ट केलाय। राऊंड विकेट पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे। थोडासा फंबल होतोय, परंतु तोपर्यंत एकेरी धाव इथे झपकन पूर्ण केली जाईल। तर या एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता पोहोचती आहे बिनबाद 9। चांगली सुरुवात झाली इथे शाक्यमुनी क्रिकेट क्लब बौद्धवाडी दयाळ या टीमच्या माध्यमातून। शिका संघर्ष करा, अर्थात या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा या खेळातले बारकावे शिकावे लागतील आणि त्यानंतर संघर्ष करावा लागेल। यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा पंच आमच्या दिशेने वळत आहेत। मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका सिंगल धावेची भर धाव फलकामध्ये पडते। टीमची धावसंख्या आता पोहोचते आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये। यावेळेला धावसंख्या 10 या आकड्यावरती। सो राजेंद्र या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी, यावेळेला क्लीन बॉल केलंय, यावेळेला क्लीन बॉल। सुशांत बॅक टू द पॅव्हलियन। कम ऑन डीजे आणि षटक देखील संपलंय।
सो दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठ करतोय परंतु संभवतः या ठिकाणी रेफरी यांचा इशारा येतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. दॅट्स अ मॅग्निफिसंट स्टार्टअप बाय सेकंड ओव्हर. कम ऑन डीजे. फोर्टीन 14 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहेत. प्रथम दयाळ बौद्धवाडीचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. संघर्ष करावा लागेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिली परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील म्युन्सिपाल्टीच्या रस्त्यावरती दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागलाय. संघर्ष महामानवानी केलाय. तुम्हा आम्हाला देखील संघर्ष करावा लागेल. क्षेत्र कोणतंही असू दे मित्रांनो, कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट प्रामाणिक असतील तर इथे यशाला देखील पर्याय राहत नाही आहे. यश जरूर मिळत आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. शानदार रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपण पाहतो. या दुहेरी धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. वो स्ट्रगल इस बीच मैदान पर करने की आवश्यकता होगी. गेंदबाज ओवर द विकेट तैयार होते हुए फिलहाल यहाँ पर शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी ड्राइव किया था कवर के सर के ऊपर से. गेंद जाते हुए आउट ऑफ द पार्क. दन दनाते हुए 4 रन के लिए. कम ऑन डीजे. सो थँक्यू व्हेरी मच. आकी 11 करटेल आणि श्री स्टार इनाम पांगारी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स कडे यायचंय. आकी 11 करटेल आणि श्री स्टार इनाम पांगारी प्लीज वेलकम टू बॉक्स. आपण टॉस करण्यासाठी यायचं इकडे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावेल. फार महत्वाची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सो डू ऑर डाय पद्धतीचे सामने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बॉलर सज्ज होतोय. याही बॉलवरती अगदी समोरच्या बाजूने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये राहिला. पहिली दा वेगाने पूर्ण केली. वो भाग मिलका भाग भागना पड़ेगा. जब आप भागोगे तभी तो यहाँ पर रन मिलेंगे. काफी तेजी के साथ यहाँ पर दौड़ते हुए विकेट के ऊपर 2 रन बड़े इत्मीनान के साथ यहाँ पर पूरे होते हुए और इसी 2 रनों के साथ रन संख्या आप आगे बढ़ती हुई 22 बने हैं. क्या शानदार पार्टनरशिप देखने को मिली है दोनों भी खिलाड़ियों के बीच में. और द विकेट गेंदबाजी यहां पर पुल करना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए. यहां पर फील्डर गेंद के नीचे, लेकिन 3 खिलाड़ियों के होते हुए भी ये क्या ड्रॉप होता हुआ. दूसरा खिलाड़ी जाकर गेंद को उठाते थ्रो करते सीधा विकेट कीपर के दस्तान में. वो बड़ी आसानी के साथ शायद यहां पर दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ. लगातार हर गेंद के ऊपर 2-2 रनों का इजाफा होने के बावजूद अब रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ती हुई 24 बने हैं. ये दूसरा और प्रोग्रेस है. फिलहाल यहाँ पर जिक्र करेंगे तो गेंदबाज थोड़े से महंगे साबित होते हुए कहीं ना कहीं शाक्यमुनि क्रिकेट क्लब बौद्धवाड़ी दयाल की निगाहें 30 या 35 की तरफ होनी चाहिए. बड़ा मैच है, ये बड़ा क्रिकेट का फेस्टिवल है बॉयज एंड जेंटलमैन. सो कहीं ना कहीं हर टीम यहाँ पर जीत के उम्मीद से आई है. बैकफुट पर जाते हुए शानदार ड्राइव किया. कवर का खिलाड़ी गेंद के नीचे और इसी के साथ एक कैच ड्रॉप होता हुआ. हर गेंद के ऊपर 2 रनों का इजाफा करने का प्रयास है. तीसरे रन के लिए भागे, लेकिन कहीं ना कहीं ये खतरा साबित हो सकता है. और एक विकेट का पतन और ये पहला खिलाड़ी बैक टू द पैवेलियन. चला लवकर जा. 26 धावा झालेत. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरी धाव घ्यायची होती कारण त्यांना माहिती आहे शेवटचे काही बॉल शिल्लक होते दुसऱ्या ओव्हर मधले आणि आता निकेश फलंदाजी मार्क वरती वेगाने वाटचाल करतायत. 26 धावा झाले. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानामध्ये चालू असताना स्ट्राईक वरती देखील शानदार फलंदाजी. षटक संपलंय का सूरज? 5 बॉल झाले. 5 बॉल. ओके ओके सूरज सर ओव्हर झाले. इथे आमचे टेक्निकल टीम देखील सांगते आणि आमचे स्कोरर देखील सांगतायत. सूरज सर पहिल्या बॉलवरती 4-2 4-2-2 आणि विकेट 2 धावा घेत. डेड बॉल गेलाय का मध्ये? धावा तर आपण काउंट केलेत.
चला ओव्हर झालेली आहे. चला या. ओके. तर निर्धारित 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 26. 27 धावांचं टार्गेट असेल. 27 धावांचं टार्गेट. शाक्यमुनी क्रिकेट क्लब बौद्धवाडी दयाळ सुधाकर 11 अशी महत्वाची लढत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शाक्यमुनी क्रिकेट क्लब दयाळ बौद्धवाडी आणि धावा बनवल्या 26-27 धावांचं टार्गेट. सुधाकर 11 या टीमच्या समोर. सेकंड इनिंगचा खेळ चालू होईल. पुन्हा एकदा आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आकी 11 करटेल आणि श्री स्टार इनाम पांगारी यांच्यामध्ये आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या लवकर. करटेल आणि इनाम पांगारी. अन्यथा पॅनल्टी असेल, कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण ते चित्र पाहिलेलं होतं. दिलेल्या वेळामध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहणं बंधनकारक आहे, कारण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण स्पोर्ट्स स्ट्रीम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण करतोय. परवाच्या दिवसामध्ये आपण सर्वांना माहिती आहे की 10,000चा सबस्क्रायबरचा टप्पा देखील आपण पार केलाय आणि हा सबस्क्रायबरचा टप्पा आपल्याला असाच पुढे वाढवायचा आहे. तर मी तुम्हाला देखील आव्हान करेल, तुम्ही जर युट्यूब वरती स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब वरती जा. नेटवर्कचा काही इश्यू नाही आहे इथे. युट्यूब वरती स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. नोटिफिकेशनचं बटन दाबा, कारण तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे पहिल्यांदा पाहायला भेटू शकतील. सो आपल्याला विनंती आहे, स्पोर्ट्स स्ट्रीम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण परवाच बुरुंडीच्या मॅच मध्ये आम्ही 10,000चा टप्पा यशस्वीरित्या कंप्लीट केलाय. चला धन्यवाद सर. या ठिकाणी चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाईल. 27चं टार्गेट आपल्याला बघायला मिळतंय. ओपनिंगचे फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. सुधाकर 11 संघाच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल तर आपण लवकरात लवकर आपले जे फलंदाज असतील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण लावण्यासाठी शाक्यमुनी क्रिकेट क्लब दयाळ. चला लवकरात लवकर, आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. विशाल आपले सर्व खेळाडू घेऊन लगेच जायचं आहे. ओपनिंगचे फलंदाज जातील अंकुश आणि त्याचबरोबर समीर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं शाक्यमुनी क्रिकेट क्लब. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, फार वेळ जाणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. 12 बॉल मध्ये 27 धावांचे या ठिकाणी बघा पाठलाग करत असताना ओपनिंगचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश आणि समीर. ही जोड गोळी दाखल झालेली आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील शाक्यमुनी या संघाकडून. असला या ठिकाणी मॅचला सुरुवात करूयात. आमचे अंपायर सूरज सर हे देखील या ठिकाणी बघा इशारा देतील की मॅचला आपण सुरुवात करतोय. राऊंड द विकेट बॉलिंग केली जाते. बॉलरच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅक होते. बॉलर असेल, बॉलरचं नाव पंकज. पंकज या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. तर याच गावचा संघ खेळतोय शाक्यमुनी क्रिकेट क्लब दयाळ बौद्धवाडीचा संघ. या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण एकंदरीत जर पाहायला गेलं राऊंड द विकेट बॉलिंग करतील ते. या बॉल जर पाहायला गेलं मोठा प्रहार केला पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षक अभि, परंतु अभिच्या माध्यमातून 20 फील्ड घडली आहे. कॅच सुटले. अभि नाही तो कभी नाही.
आवीच्या माध्यमातून यावेळेला बघा कॅच सुटली गेली आहे, याचाच अर्थ ही कॅच कदाचित अपयशाचं कारण ठरू शकेल. पकडा कॅच आणि जिंका मॅच, सोडा कॅच आणि हरा मॅच करत क्रिकेटचा फॉर्म्युला राहिलाय. दोन्ही संघ अगदी नक्की जर पाहायला गेलं तर संघर्ष करताना दिसत आहेत. येणारा पुढचा बॉल असेल, राऊंड द विकेट बॉलिंग केली जाईल. पंकजनं पहिल्याच बॉलवरती फसवलं होतं फलंदाज अंकुश यांना फसवण्याचं कामगिरी तर नक्कीच केली आहे. या बॉल अगदी थोडस शफल होऊन करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक देखील त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड करतायत. जोपर्यंत चेंडूला फेकतील अतिशय वेगाने या बॉलवरती देखील एक धाव कंप्लीट करताना आपण बघितले. आणि खरंच गोलंदाज यांचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग केले त्यांनी, प्रभावित करणारे बॉल टाकले होते. मिड स्टंपचा बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे अंपायरनं सांगितलं होतं एक धाव आपल्याला ऍड करावी लागेल. व तो अभि जो खेळाडू आहे ना त्यांनी मात्र मिसफिल्ड केली. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये हातामध्ये बॉल पडला होता. अगदी तुम्ही पकडू देखील शकला असतात त्या बॉलला, इझिली चेंडूला कलेक्ट करू शकले असते, परंतु हातामधून चेंडू निसटला होता. थोडंसं प्रेशर बनतं ज्यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, क्रिकेट खेळतोय. मैदानाच्या आतमधलं जे प्रेशर तुम्हाला हँडल करता आलं ना तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळू शकता. फक्त त्या मैदानाच्या आतमधलं जे प्रेशर आहे तुम्हाला हँडल करावं लागेल. लेफ्ट हँडेड बॅटर्स असेल तर समीर बॅटिंग ट्रॅक वरती असतील. पहिल्या 2 बॉलमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. प्रभावित करणारी बॉलिंग आहे, राऊंड द विकेट बॉलिंग. पुढचा बॉल टाकला जातोय. या बॉल होते मोठा फटका, काहीसा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला आणि फाईनला चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार, ब्रँडेड सवकार. अडीचे थँक्यू. जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिल्याच खेळ चालू आहे. 7 धावा धाव फलकावरती. 2 ओव्हरची मॅच आहे. 27 चा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल आहे, या बॉलवरती देखील अलोंग द कार्पेट खेळलं गेलंय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, जोपर्यंत पकडतील बॉल थ्रो करतील यष्टिरक्षकाकडे. या बॉलवरती देखील झपकन 2 धावा कंप्लीट देखील होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. धावांचा विचार करताय, धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. थोडी तिथे चर्चा करताना आपण बघायला मिळाले. या देखील या ओव्हर मध्ये तुम्हाला आक्रमक पवित्रेतनं क्रिकेट घ्यावं लागेल, कारण का लेफ्ट हँडेड बॅटर्स आहेत त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. कालच्या दिवसामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर्सने खूप सारे मोठे स्ट्रोक खेळले होते, जिथे सिक्सर आपल्याला त्यांच्या बॅट मधून बघायला मिळाले. यावेळेला नक्कीच कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. एक धाव कंप्लीट होतीये, त्याच्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केलाय, तो यशस्वीरित्या आपल्याला बघायला मिळतोय. आणि 2च धावांवरती आता समाधान तुम्हाला मानावं लागेल. धावसंख्या 11ला जाऊन पोहोचले. षटकातील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. 27 धावांचा पाठलाग करतोय. येथे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना दोन्ही संघ आपल्याला बघायला मिळतील. याच्या पुढची जी मॅच असेल आकी 11 करटेल आणि त्याचबरोबर 3 स्टार इनाम पांगर या 2 संघांमध्ये हे बिग बॅटल आहे. 3 स्टार इनाम पांगर आणि त्याचबरोबर करटेल या 2 संघांमध्ये बॅटल असेल. बोथ कॅप्टन टॉस इंडिया. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. आता एक्स्ट्रा धावा खर्च केल्या जातील. येथे मिस्टर एक्स्ट्रा या चुका तुम्हाला अगदी नक्की सावराव्या लागतील. चेंजेस आणावे लागतील, या चुकांमध्ये बदल करावा लागेल. आता धाव संख्या 12 या आकड्यावरती या एका धावेच्या माध्यमातून जे स्कोर कार्ड आहे पुढे सरकत चाललंय. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेलेले आहेत. षटक क्रमांक एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिल्याच प्रोग्रेस वरती चालू आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक या पहिल्या षटकातील. पुढचा बॉल असेल, या बॉलवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, परंतु मिडविकेटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडूपर्यंत ते पोहोचतायत आणि सरळ बॉलरपर्यंत धावलेत ते. एकचा खेळ समाप्त होतोय. विदाउट लॉस संघाची धाव संख्या 13 या आकड्यावरती. आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल मध्ये या ठिकाणी 14 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल.
6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. येणारा पुढचा बॉल असेल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आहे. कमी गतीचा बॉल आहे. शॉर्ट ऑफलाईनची डिलिव्हरी बॅटची कडा फलंदाज बाद. कम ऑन डीजे. न्यू बॅटर्स चला मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आहे. पण 5 बॉल मध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतरला बॅटर्स नाव सांगा. बॅट्समॅन नेम जगदीश. और जगदीश यांना तुम्ही पुढचा बॉल आहे. या बॉलवरती देखील अशफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला इथे थ्रो आणि फलंदाज मात्र धावचित होते. दुसरा मोठा धक्का या ठिकाणी सुधाकर 11 या संघाला बसतोय. जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक खेळाडू संघर्ष करताना दिसला. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा खर्च केल्यानंतरला षटक क्रमांक दुसरं याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर चांगला कमबॅक बॉलिंग करत असताना बॉलर सुशांत यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. चार बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. सुशांतनं आतापर्यंत काय बॉलिंग केली आहे. आपल्या संघासाठी योगदान तर दिलंय. पण तो येणाऱ्या पुढच्या बॉल मध्ये फलंदाजाला देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 4 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट करायचं असेल तर या बॉल मध्ये तुम्हाला मॅक्झिमम ठोकावं लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये बनून राहू शकता. एक चांगला बॉल मात्र जर का टाकला गेला पुढचा बॉल आहे. कमी गतीचा बॉल इथे शॉर्ट ऑफलाईनची डिलिव्हरी. या बॉलला देखील तुम्ही खेळू शकला असतात. कमी गतीचा बॉल देखील टाकलाय. या बॉलवरती केवळ एक सिंगल आणि धावचीची संधी आपल्याला बघायला मिळते. यस फलंदाज या बॉलवरती देखील बाद होतोय. मोठा धक्का आता बसलाय. तीन बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 13. नवीन फलंदाजाला बॅटिंग साठी आता पाचारण केलं गेलंय. बॅटिंग मार्कवरती प्रमोद बॅटिंग साठी जात आहेत. प्रमोदनं सांगितलं येस मला माझ्या संघाला जिंकवायचं आहे म्हणूनच ते मैदानाच्या आतमध्ये अतिशय वेगाने गेलेत आणि ते स्ट्रायकर बॅटर्सला जाऊन अगदी नक्कीच भेटताय. थोडेसे कानमंत्र या ठिकाणी ते देताना बघायला मिळू शकतील. 3 बॉल मध्ये 13 धावांची गरज. एक सिंगल आणि 2 मॅक्झिमम अशा प्रकारचं आता समीकरण राहिलंय. परंतु मी तरी म्हणेन शाक्यमुनी जो क्रिकेट क्लब आहे दयाळ बोदवाडी यांनी या मॅच मध्ये कमबॅक केलाय. आणि या बॉल वरती मोठा प्रहार केलाय फलंदाजानं. मॅक्झिमम बघायला मिळतोय. अजून देखील मॅच मात्र हा सामना अजून मात्र जिवंत आहे. पाहायला गेलं तर 2 बॉल मध्ये 7 धावांची आता गरज आहे. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच बघायला मिळते. काही फटकेबाजी चालली मैदानाच्या आतमध्ये अंकुशच्या माध्यमातून. अंकुश है तो भाई लोग मुमकिन है खिलाडी कर सकता है करू शकेल आहे विद्वत या खेळाडूकडे. तो समोर सुशांत याने देखील सुरुवातीचे बॉल अगदी सुरेख टाकले होते. आता 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. म्हणजे प्रमोद गेला आणि प्रमोदनं सांगितलंय आपल्या साथीदाराला पाहायला गेलं तर एक मोठा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला पकडतील 1 धाव मात्र कंप्लीट होतीये.
एक बॉल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 5 धावांची गरज म्हणजे मॅक्झिमम पाहिजे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 1 मध्ये 5 ची गरज आहे. अंकुश, दोन्ही अंकुश मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका अंकुशनं सांगितलं आपल्याला खुश करायचं असेल तर सिक्सर ठोकावा लागेल, परंतु इथे मात्र बॉलिंग इट्स फेअर डिलिव्हरी आणि मॅच मात्र जिंकले शाक्यमुनी क्रिकेट क्लब बोदवडी या संघाने. अभिनंदन. थोडीशी विश्रांती ऐकूया. डीजेवरती एक मधुर संगीत. कॉम्बॉक्स मध्ये देखील चेंजेस ऐकत राहा. दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी.